नमस्कार. हॅशटॅग रुपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कुळथाच्या पिठापासून केले जाणारे शेंगोळे. त्यासाठी मी इथं कुळीथ पीठ घेतलेलं आहे. हे मी घरीच मिक्सरवर काढून घेतलेलं आहे. तुम्ही तयारचं पीठ देखील इथे वापरू शकता किंवा घरीसुद्धा असं तयार करू शकता. नाही तर मग काय करायचं, कुळीथ आणायचे आणि गिरणीवरती जाऊन दळून आणायचे. आता ह्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे ते लसूण. इथे मी घेतलेला आहे, एक छोटा गट्टा घेतलेला आहे लसणाचा. लसूण घेतलेला आहे, जिरं, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट आणि एक मिरची. आपल्याला जसं तिखट हवं असेल तसं लाल तिखट व मिरचीचा इथे वापर करायचा आहे. हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. हे वाटण असं वाटून घ्यायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं हे वाटण आणि मग ते पिठात टाकून मळून घ्यायचं. आता या पिठामध्ये मी थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि आपण वाटून घेतलेलं कोथिंबीरीचं वाटण, लसणाचं वाटण यामध्ये मिक्स करून आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण सर्वत्र मळून घ्यायचं आहे. आपण धपाट्यांसाठी पीठ किंवा पराठ्यांसाठी जसं पीठ मळतो तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपलं पीठ आता इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे. इथे ते 5 ते 10 मिनटं मी असंच ठेवणार आहे आणि नंतर याचे आपण शेंगोळ्या तयार करून घेऊया. आता एका पातेल्यात तेल गरम करत ठेवायचं. थोडंसं तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये जिरं, ठेचलेला लसूण, हिंग यांची फोडणी करून घ्यायची आणि आपल्याला हवं तितकं पाणी, म्हणजेच त्या शेंगोळ्यांसाठी आपल्याला जितकं पाणी हवं आहे तितकं ओतून एक उकळी येऊ द्यायची. मी इथं शेंगोळ्यांचं थोडंसं पीठ ठेवलेलं आहे. ते आपल्याला व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचं आणि आपण तयार केलेल्या पाण्यामध्ये हे पाणी ओतून घ्यायचं. कारण की या पाण्याला थोडासा दाटसरपणा येतो या पिठामुळे आणि आपण ते सूपसारखं देखील हे पिऊ शकतो. सर्दीसाठी ही रेसिपी एकदम उत्तम आहे. आता आपण या पिठांपासून शेंगोळे तयार करून घेऊया. आपल्याला हवा त्या आकारात आपण हे शेंगोळे तयार करू शकतो. छोटे, लहान, मोठे गोळे किंवा आपण शेवळ्या कशा बनतो तसे देखील इथे आपण शेंगोळे तयार करून घेऊया.
इथे आपलं पाणीसुद्धा गरम होतं आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर आपण आता त्यामध्ये मिक्स केलेलं त्या पिठाचं पाणी ओतून घेऊया आणि परत एकदा छान उकळी आली की आपले तयार केलेले शेंगोळे एक एक सोडून त्यामध्ये शिजवून घेऊया. पाण्याला उकळी आली की तयार केलेले शेंगोळे आपण यामध्ये सोडणार आहोत आणि छान असं 20 ते 25 मिनिटं छान शिजवून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, पाणीसुद्धा त्यातलं दाटसर होईल आणि आपले शेंगोळे छान प्रकारे शिजले देखील जातील. आपली शेंगोळ्यांची रेसिपी तयार आहे. सारखं सारखं तेच ते चायनीज आणि सूप खाण्यापेक्षा आपली ही महाराष्ट्रीयन रेसिपी एकदा नक्की करून बघा. कुळिथाच्या पिठांचे शेंगोळे आणि त्यापासून होणारं तयार हे सूप या थंडीत आणि या पावसाळ्यात नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. चलो बाय बाय आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.